फर्स्ट मॅच नंबर 2 इन ॲक्शन मध्ये येत असताना पाहायला मिळेल. 6 षटकांचा हाही सामना असेल. पहिल्या मॅच मध्ये काही अप्रतिम खेळ राहिला. टीम दातिवरी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान वाडीव संघानं चांगला फाईट मैदानाच्या आतमध्ये दिला, पण तिथं बाजी मारून गेल्या टीम दातीवर 11. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर तो सामना मात्र खेचून आणला रितेश निजाईनं. अगदीचा शेवटच्या सामन्यासाठी रॉकी ग्रुप अब्बास सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला. वेलकम. मंथन आणि कुंदन दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅच नंबर 2 ला थोड्याच वळामध्ये सुरुवात होईल. आज सलग 7व्या दिवसांमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये किशोर पाटील सर आणि त्यांच्या सोबतीनं महेंद्र भोईर सर आपला पाहायला मिळत आहेत. अगदीच खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये राहिली आहे. स्टार्ट टू द मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना पाहायला मिळतो. मॅच नंबर 2 लाईव्ह इन ॲक्शन मध्ये पहिला चेंडू. यावेळेला पहिला चेंडू तडाखा देण्याचा प्रयत्न. चेंडू इनटू द एअर. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. अगदीच खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू लँड होतो. एक धाव कंप्लीट, दुसरी सुद्धा पूर्ण होतो. पहिल्या चेंडूवर अगदीच दुहेरीनं सुरुवात केल्या टीम नवघर मित्रमंडळ नवघरनं. नवघर क्रीडा मंडळ नवघर हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो. त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टार वेडी मास्टर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये त्यांचा देखील खेळ अप्रतिम राहिला. चेंडू क्रमांक 2 या वेळेला अगदीच पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर या चेंडूवर षटकार आला आणि या षटकारानं रॉकी ग्रुपची थोडीशी पळापळ झाली. अगदीच षटकार येतोय. षटकाराची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या धावसंख्येवर डीजे. नवघर क्रीडा मंडळ आणि वेडी मास्टर्स यंगस्टार वेडी मास्टर्स यांच्या दरम्यानला हा सामना. तिचा पहिल्या सामन्यामध्ये टॉप 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय टीम दातीवरे 11. दुसरा संघ कुठला असेल तर येणारा हा मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवून जाईल. 6 षटकांचा हा सामना लाईव्ह ॲक्शन मध्ये आपण पाहतो. विश नेटवर्कचा एक टॉप अँड रप टेलिकास्ट. पंचांना अगदीच या ठिकाणी या स्वर चेंडूचा इशारा या ठिकाणी देत असताना पाहायला मिळत आहेत. अगदीच धावसंख्या या वाईटनं 9 वर जाऊन पोहोचली. दिगंबर त्याच्या समोर बॅटर आपण पाहतोय मंथनच्या बॅटमधून 2 चेंडूवर 8 धावा आतापर्यंत निघालेत. त्याच्यासमोर एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. दिगंबरकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. मंथन देखील एक चांगला हरवणारी बॅटर आहे. या वेळेला अप्रतिम फटका, इनसाइड आउटचा हा फटका पाहायला मिळतो. चेंडू या वेळेला जर पहिला तर सीमा रेषेला क्लिअर करेल. येतोय षटकार डीजे. या वेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अगदीच लेगच्या दिशेने खेळला. त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेला क्लिअर करताना पाहायला मिळतो. दिगंबरचा समाचार मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. दिगंबरवर सातत्यानं मंथन हल्ले चढवताना पाहायला मिळतो. दिगंबर अगदीच स्ट्रगल मध्ये नक्कीच
दिगंबरसाठी जर पहिलं तर विनोद गुंड सर की कानमंत्र देत असताना पाहायला मिळत आहेत की त्यांच्याकडे सुद्धा एक चांगला अनुभव आहे. त्यांनी भरपूर स्पर्धा आजवर गाजवलेत. कालच्या दिवसामध्ये त्यांचा देखील खेळ अप्रतिम राहिला. अगदी सर त्यांचं एक षटक मला आठवतं शेवटच्या मॅचमध्ये जिथे त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू इंटू देअर अगदी सर रिकाम्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा सहजतेनं कंप्लीट होत्या. दिगंबरच्या मनामध्ये नक्कीच इथून प्रश्न पडला की या बॅटर समोर काय करावं लागणार आहे, कुठली रणनीती इथून आजमावी लागणार आहे. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. या वेळेला अगदीच फुलटॉस चेंडू स्टेप आउट करून चेंडूला फेकून दिला, टोकून दिला. पहिल्या षटकामध्ये अगदीच बोलबाला राहिला. मंथनच्या बॅटमधून जर पहिलं तर 3 षटकार या ओव्हरमध्ये आल्यात. या 3 षटकारांच्या साह्यानं संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवले तब्बल 27 रन्स. मंथनचा बोलबाला या षटकामध्ये डीसी. मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर विनोद सर येताना पाहायला मिळत आहेत. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा आपला पाहायला मिळतो. अनुभवाचं भंडारा अगदीच शुल्टे गावापासून ज्यांना क्रिकेटला सुरुवात केली. आज 40+ क्रिकेट आज वेडी गावासाठी ते खेळताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला चांगला फटका त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक अनिल पाटील आपला पाहायला मिळत आहेत. अन्या चेंडूला फील्ड करतायत, फेकी करतायत. तोपर्यंत एकेरीनं धावसंख्या पुढे जाईल. या एकेरीनं पुन्हा एकदा मंथनला ऑन स्ट्राईक आणण्याचं काम कुंदननं केलं आणि कुंदनचा रोल इथून मात्र तोच असणार आहे, कारण मंथनच्या बॅटला चेंडू चांगले कनेक्ट होत आहेत. या वेळेला खराब चेंडू अगदीच लाईनच्या बाहेर पडणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो की हा स्क्वेअर चेंडू आहे. अगदीच खराब चेंडू आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला प्लीज कुठलाही वादविवाद करायचा नाही. या वेळेला स्लोअर गतीचा चेंडू वेट केला, वॉच केला आणि एक पुन्हा एकदा चांगला फटका डीपमध्ये हा चेंडू निघून जात असताना पाहायला मिळतो. चेंडू या ठिकाणी जर पहिला तर सीमारेषेला क्लिअर करत असताना पाहायला मिळतो. येतो अगदीच विश नेटवर्क चौकार डीझी. मार्कवर विनोद सर पाहायला मिळत आहे. त्यांच्या विरोधामध्ये मंथन एक अप्रतिम दर्जेदार खेळ या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू 30चा खेळ. या वेळेला शफल करून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. 1 वाईड 4 डॉट असं षटक आतापर्यंत राहिलंय. 3 चेंडू मध्ये 6 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला.
धावसंख्या 33. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपण बाउन्स चेंडूला कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एकेरी धाव येते. धावसंख्या 34. थर्टी फोर 34 धावा धावफलकावर. त्यातील जर पहिल्या तर 31 धावा एकट्या मंथनच्या आहेत. तर माना पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इन टू द एअर. दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली सँडलाय झेल. हा झेल सुटला जातो. दिसा एक धाव कंप्लीट होती. या एकेरीने धावसंख्या 35. 35 रन. या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. जर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर कशा पद्धतीनं अगदीच झेल टिपण्याची पद्धत जर पाहिली तर शरीरापासून थोडासा लांब हात ठेवले होते. अगदीच हाताची उंजळ सुद्धा अगदीच उघडी आपला पाहायला मिळेल. त्या कारणानं तो चेंडू त्यातून पुन्हा एकदा लिहून केला. यावेळेला उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. चेंडू एक धाव डिक्लेअर साठी जाईल. या एका डिक्लेअरना 36 आकडा मैदानाच्या आतमध्ये लागतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका अखेर 36 धावा धावफलकावर विदाउट एनी लॉस आपण पाहतोय. टीम नवघर क्रीडा मंडळ नवघर डीजे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर अनिल पाटील अन्या गोलंदाजी मार्कवर येतो. अनिलकडे देखील चांगला एक्सपिरियन्स आहे. त्याच्या समोर जर पहिले तर बॅटर मंथन आपला पाहायला मिळतो. आणि यावेळेला पहिला चेंडू अनिलला अगदीच लाईन सापडलेली नाहीये पहिल्या चेंडूवर. कदाचित इथून थोडासा वाचण्याचा प्रयत्न अनिल करतोय का हा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं हा थोडासा व्हाईट लाईनवर चेंडू हाताळला. दुसरा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा त्याच लाईन चेंडू काढण्याचा प्रयत्न. पण या वेळेला जर पहिला तर चेंडू लाईनच्या आतमध्ये राहिला. निर्धाव चेंडू येतो. पहिला स्वर चेंडू तदनंतरचा व्हाईट चेंडू. या वेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. चेंडू कव्हर रेझन मधून चेंडू फरार. सीमारेषे पार येतोय चौकार. डीजे आपण पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये जाऊया. फिश नेटवर्कचा क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट आपल्याला सलग 7व्या दिवसामध्ये आज पाहायला मिळत्या. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर प्रणय पाटील सर आणि त्यांच्या सोबतीनं हरीश आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला अप्रतिम फटका. अगदी चेंडूला खोदून काढला. चेंडूला फेकून दिला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतो दणदणी खणखणीत षटकार. मंथन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आज घुंगावत असताना पाहायला मिळतंय. मंथन काय अप्रतिम खेळी मैदानाच्या आतमध्ये दाखवला. 13 चेंडू 42 आणि त्याच्या सोबतीनं खेळणारा कुंदन जर पहिलं तर वैयक्तिक 2 या धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावफलकावर धावा 47 धावा धावफलकावर लागल्या पाहायला मिळत आहेत. अगदीच 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ झाला. बघा 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 मंथन खेळतोय कसा.
अगदीच काय अप्रतिम दर्जेदार रूपवान रुफेरी फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. आणखी एक लांब लांब लांबवरचा षटकार. मंथन इज ऑन फायर. इझी अगदीच या षटकारण्याशी धावसंख्या जाऊन पोहोचली 48. चेंडू इंटू द एअर आणि 48 या धावसंख्येवर मंथन मात्र बॅक टू द डगआउट येईल. चौथा चेंडू आणि 48 ची खेळी करून मंथन तंबूच्या आसराला येतोय. 53 धावा धावफलकावर. पहिला हादरा लागत असताना टीम नवगर क्रीडा मंडळ नवगर या संघाला अगदीच इथून मात्र टीम यंगस्टार वेडी मास्टर कमबॅक करून जाईल का, कारण मंथन सारखा एक धाकटीचा फलंदाज मात्र तंबूच्या आसराला येतो. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या 53. अगदीच अनिलनं ते विकेट मिळवून दिल्या. ज्या विकेटची तलाश शोध मात्र आतापर्यंत चालू होता यंगस्टर वेडी संघाच्या माध्यमातून, तोच मंथनचा विकेट मात्र इथं मिळवून दिला. आणि त्यानंतरचा चेंडू मात्र अनिलनं अगदीच गतीनं स्पीडली हा चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू डॉट बॉल आणि या डॉट बॉलनं षटक क्रमांक 30 संपत्या. धावसंख्या 53 धावफलकावर. अजूनही येणारे 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि या 3 षटकांमध्ये नवगड क्रीडा मंडळ नवगर कितपर्यंत जाऊन पोहोचेल, किती धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी दिलं जाईल टीम यंगस्टार वेडी मास्टर्स या संघाला, ते मात्र पाहण्याजोगी ठरणार आहे. तिचं दुसरं वैयक्तिक षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी विनोद गुंड सर गोंदजी मार्कवर येत आहेत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला. 53 धावा धावफलकावर आहेत. विनोद सरांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या. आणि विनोद यांचा पहिला चेंडू अगदीच निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. यष्टांच्या पाठी जर आपण पाहिलं तर मंगेश भोईर आपला पाहायला मिळत आहेत. वेडीगावचा एक अष्टपैलू खेळाडू. ऑन स्ट्राईक मस्त कुंदन आपला पाहायला मिळतो, ज्यानं आतापर्यंत फक्त साथ देण्याचं काम केलं होतं मंथनला. आता मात्र स्ट्राईक करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी काय घडलं जातं, अगदीच यष्टीचीत केलं जाते. अगदीच व्हेरी गुड यष्टी रक्षण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मंगेश याचे अगदीच वेगानं ते हात यष्टांपर्यंत पोहोचली. बॅटर जोपर्यंत आपल्या क्रीजमध्ये रिटर्न येईल तोपर्यंत यष्ट अगदीच उद्ध्वस्त झाल्या होत्या. आणि या विकेट येताना पाहायला मिळतोय स्टंपिंगची विकेट असेल. हादरा क्रमांक 2 लागत असताना अगदीच मंथनच्या पाठीच कुंदन सुद्धा बॅक टू द डगआउट घेतो. आता मात्र सलामीची जोडी या ठिकाणी परतीचा प्रवास केला या जोडीनं. बॅटर मिस्टर मतीन जात असताना पाहायला मिळतो. ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ लीडर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मतीन. धावसंख्या 53 आणि 53 वर लागणारा हा दुसरा हादरा. पहिला विकेट सुद्धा जर पहिला तर 53 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली होती पहिल्या विकेटसाठी. दुसऱ्या विकेटसाठी कुठली पार्टनरशिप झाली नाही या. अगदीच 53 वरच दुसरा हादरा लागला. आता मात्र विनोद सर आणि त्यांच्या विरोधामध्ये मतीन आपला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. 2025च्या अगदीच एप्रिल महिन्याच्या शेवटाला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू इंटू द एअर आणि विनोद सर अशा प्रकारचे जे सातत्यानं त्यांना टिपताना पाहिल्या, त्यांच्याकडे चांगला फिटनेस आहे. आज 40+ क्रिकेट ज्या वेळेला ते खेळतात तर एक खूप चांगला फिटनेस सोबत रेग्युलर त्यांचं आपलं प्रॅक्टिस पाहायला मिळते. आणि तेच प्रॅक्टिस मैदानाच्या आतमध्ये दिसतं. त्यांच्या गोलंदाजीमध्ये असेल, त्यांच्या फलंदाजीमध्ये असेल, त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये असेल. अगदी सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट आल्यात. आणि इथून मात्र नक्कीच कमबॅकचं बिगुल वाजवताना आपला पाहायला मिळतो टीम यंगस्टार वेडी मास्टर्स. बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये जातो.
या मॅचसाठी जर पहिले तर जवळपास 200 व्ह्युअर्स आपल्याला लाईव्ह ही स्पर्धा पाहत असताना पाहायला मिळत आहेत. जशी जशी मॅच पुढे जाईल ना अजून काही व्ह्युअर्स आपल्यासोबत जोडले जातील. या वेळेला जर पहिला तर पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. अगदीच मागच्या षटकाच्या 5व्या चेंडूवर जिथं अनिल पाटीलनं विकेट मिळवून दिली त्यानंतर मात्र अगदीच या स्कोअरला ब्रेक लागलेला पाहायला मिळतो. अगदीच एखादा अडथळा पुढे यावा आणि गाडी स्लो व्हावी ना तशी ही गाडी स्लो झाल्या. या वडला चेंडू पुन्हा एकदा इन टू द एअर. संजय चेंडू खाली येत आहेत आणि संजय सारखा शतरक्षक कुठलीही चुकी करणार नाही. या टिपतोय झेल आणि संपतोय. बॅटर राहुलचा खेळ. राहुल इज बॅक टू द डगआउट. डीजे अगदीच या षटकामध्ये जर पहिलं तर विनोद यांच्या नावावर 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तर कुठली धाव आतापर्यंत खर्च केली नाही. या वेळेला अगदी शेवटच्या चेंडूवर काय 12 मॅनचं अगदीच या ठिकाणी कौतुक करावं लागणार आहे. त्यानं चेंडू फेकण्याच्या अगोदर इथं भाकीत केलं होतं की या चेंडूवर षटकार येईल. जिथं मी म्हणणार होतो की अगदीच हे मिडन षटक असेल का मिडन ओव्हर विकेट असे षटक असेल का तर नाही. शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर आयुषनं षटकार ठोकला. जिथं हे षटक विनोद सरांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत होतं तिथं अगदीच शेवटच्या चेंडूवर षटकार येऊन पुन्हा एकदा एक या मॅचचं जर पाहिला तर आपल्याकडे वळवत असताना पाहायला मिळत आहेत. जर आपण आतापर्यंत या इनिंगचा लेखोजोखा पहिला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 9. तिसऱ्या षटकामध्ये जवळपास 17 ते 18 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 6 धावा आणि 3 विकेट आले. आपण जर पाहिल्यानंतर 53वर 4 गडी बाद झाले. तिथून जे पार्टनरशिप लागली नाही आहे तिथून थोडासा कुठेतरी कमबॅक करून दाखवला टीम यंगस्टार वेडी मास्टर्स या संघानं. 59 धावा धावफलकावर 4 षटकांच्या अखेर 3 षटका अखेर 53 धावा होत्या आणि फक्त 1 विकेट होती. आता मात्र चौथ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात. विनोद गुंडो सरांचं जर पहिलं तर 15 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 3 विकेट त्यांच्या नावावर राहिली. यावेळेला पुन्हा एकदा मंगेश गोलंदाजी मार्वर. मंगेशच्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव पैकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. कलेक्शन सुद्धा थोडंसं खराब पाहायला मिळालं. त्या कारणानं एक अतिरिक्त धाव घेण्याची मुभा मिळते आणि या एकेरी धाव या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 61 रन ऑन द बोर्ड. त्यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत नाही. अगदीच जर पाहिलं तर नीलने थोडंसं लेट त्या ठिकाणी स्टार्ट घेतला होता त्या कारणानं ते चेंडूपर्यंत पोहोचत नाही. पुन्हा एकदा दुहेरी धाव येताना पाहायला मिळेल. तदनंतर चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. मंगेश आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तेजससाठी. तेजसनं स्ट्राईक या वळला. तेजसनं सुद्धा स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. हाही चेंडू सेफ पाहायला मिळतो. आणखी 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. जिथं मंथन मात्र षटकार आणि चौकारानं बोलत होता आता मात्र धावसंख्या 1 आणि 2 पुढे जात असताना पाहायला मिळते. चार षटकांचा खेळ आतापर्यंत 5व्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला.
धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 65 धावा, 65 रन ऑन द बोर्ड. प्रतिम टेलिकास्ट आपला पाहायला मिळतं विश्व नेटवर्क. विश्वास पाटील साहेबांचं हे चॅनल आपला पाहायला मिळतं. चे नव्यानं लाईव्ह जे प्रेक्षक जोडले गेले त्यांना सांगू इच्छितो आपण अगदीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशा भरपूर स्पर्धा विश नेटवर्कवर आपण सातत्यानं कव्हर करतो. अगदीच जर पहिलं तर भरपूर गोड गोड कमेंट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, त्यातले आपण काही कमेंट्स वाचण्याचा प्रयत्न देखील करूया. अगदीच यावडला जर पहिला तर येतो एक षटकार आणि बॅटर तेजसनं जर पहिलं तर या चेंडूच्या अगोदर बॅट चेंज केली होती आणि ते बॅट चेंज करण्यासाठी जो ब्रेक मिळाला त्या ब्रेकमध्ये थोडासा तो रिलॅक्स झाला आणि गोलंदाजावर हल्ला चढवला. षटकार येतो. या षटकारासहित धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 71 धावा, 71 रन. या वेळेला सलगचा बॅक टू बॅक 2 षटकार. हे षटक जिथं दुहेरीने सुरुवात झाले होते तिथं डबल षटकारानं हे षटक संपलं. 5 षटका अखेर धावसंख्या 77, 77 रन ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर मिस्टर संजय गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतो. शेवटचं षटक असेल, स्लॉगरचं षटक असेल, भैरवीचं षटक असेल, या इनिंगचा या अंतिम षटक असेल. अगदीच या षटकामध्ये किती धावा मैदानाच्या आतमध्ये जमा केला जातील या वेळेला मोठा तडाखा देण्याचा प्रयत्न. अगदीच कॉर्डिनेशन बॉलवर तेवढं चांगलं नव्हतं, फक्त मात्र बॅट फिरवण्याचं काम केलं होतं. फक्त बॅटचा वेग चांगला होता, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. या वेळेला स्लोअर गतीतला चेंडू वेट केला, वॉच केला आणि हिट केला. चेंडू सीमा रेषे पार येतो. यंग गायत्री स्पोर्ट्स चषक षटकार डीजे. थँक्यू डीजे. तर माना पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, त्यावर शॉट चेक करण्याचा प्रयत्न केला अगदी शेवटच्या मोमेंटला जर पहिलं तर, आणि त्या वेळेला जर पहिलं तर बॅट आणि बॉलमध्ये तेवढं चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं नाही. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून जातो. तिचं बॅटमध्ये तेवढं चांगलं एलिव्हेशन होतं, त्याच कारणानं संजयच्या खात्यामध्ये हा विकेट जाताना पाहायला मिळतो. डीजे. संजयच्या पहिल्या चेंडूवर डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिसऱ्या चेंडूवर मात्र त्यानं घेतलाय बदला, काढली विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहन येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र जास्तीत जास्त धावा रोहन आपल्या संघासाठी जमा करण्याचा प्रयत्न करील. अगदी पहिला चेंडू आणि फुल टॉस चेंडू, बॅक टू द बॉलर. हे चेंडू निघून येतोय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा क्लिअर येतोय. चौकार. 4-4.
लागेल. या वेळेला संजयचा एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. त्याने चेंडूला थोडंसं खाली ठेवला. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही. या निर्धाव चेंडू येतो. हा शेवटचा चेंडू असेल. या वेळेला थोडासा बाहेर ठेवला हा चेंडू पाहायला मिळतो. वाईट चेंडू, वाईट प्लस विकेट येताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचा. रोहनला या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं जातं. धावसंख्या 88, 88 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. निलेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो. मात्र ऑन स्ट्राईक जर पहिलं तर तेजस पाहायला मिळतो. तेजसच्या बॅटमधून हा फटका अगदीच दिगंबर यांच्याकडे निघून येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथं कंप्लीट झाल्या. या दुहेरीने धावसंख्या जाऊन पोचल्या 90 रन. 91 धावांचं लक्ष आहे. 36-91 हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. जर आपण या इनिंगचा लेखाजोखा पाहिला आतापर्यंत ना तर मंथननं अगदीच सुरुवात खूप सुंदर केली होती. 15 चेंडूंचा खेळ त्यानं केला आणि त्याच्या नावावर तब्बल 48 धावा राहिल्या. कुंदन जास्त काही करू शकला नाही. 4 चेंडू मागे 2 धावा त्यानं केल्या. तेजसनं सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर आल्यानंतर जी मंथनची जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे ती त्यानं स्वीकारली आणि 8 चेंडू 20 धावा त्यानं केला. मतीन अगदीच शून्यावर बाद झाला. राहुलचा विचार केला तर तोही शून्यावर बाद झाला. आयुषनं सुरुवात चांगली केली. अगदीच 12 धावांचा साथ त्यानं दिली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले होते. रोहननं 4 धावा दिल्या. निलेश मात्र कुठलाही चेंडू फेस करू शकला नाही. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांमध्ये 90 धावा धावफलकावर लागला. तर त्याच गोलंदाजचा आपण लेखाजोखा पाहिला. दिगंबर एक स्ट्रायकर गोलंदाज पण आज थोडासा महागा ठरला. 27 धावा त्यानं आपल्या पहिल्या षटकामध्ये खर्च केला. विनोद गुंडसरांनी जर पहिलं 2 षटकं हाताळली, त्यांनी धावा केल्या 15 आणि अगदीच 7.5च्या इकॉनॉमिकली त्यानं गोलंदाजी राहिले. 3 विकेट त्यांच्या नावावर राहिले. अनिलनं एक महत्त्वाची विकेट, मंथनची विकेट मिळवून दिली. तिसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजीसाठी आला होता आणि त्यानं तब्बल धावा खर्च केला त्या षटकामध्ये 17. मंगेशने एक षटक हाताळलं. 18 धावा त्यानं खर्च केल्या आणि त्याच्या नावावर कुठलीही विकेट राहिली नाही. आता मात्र 36 चेंडू आणि 91ची गरज आहे.
तर चला एकदा पुन्हा आपण सेकंड इनिंगकडे बोलूया. आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला ते मिस्टर दिगंबर, नॉन स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर विनोद सर आणि गोलंदाजी मार्गावरती एकदा मंथन. पहिला चेंडू सुरेख चेंडू म्हणावा लागेल. यॉर्कर यांचा चेंडू फलंदाजाला मात्र समज नाही. लेग बायच्या स्वरूपात मात्र संघाचा श्रीगणेश होतोय आणि या एक धावाने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 1. पाहूया 91 धावांचं लक्ष्य. 91 धावांचं लक्ष्य नवघर क्रीडा मंडळ संघाने मात्र 40+ क्रिकेट वेडी मास्टर या संघाच्या समोर उभारलं गेलंय. पुन्हा एकदा मंथन गोलंदाजी मार्गावरती तयार आणि स्ट्राईक एंडला ते एक अनुभवी फलंदाज गुंडे सर. आता मात्र पंच आमच्या दिशेने बोलतील. स्क्वेअर चेंडू नक्कीच या एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाईल 2. नक्कीच वाईट चेंडू थोडीशी लाईन मंथन भटकत असताना आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. लगातार 2 चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. या 2 धावाने धावफलक पाहिलं तर एकूण धावसंख्या झाली 3. बघूया आता मात्र उंचावून डोला चेंडू बराच वेळ हवेत पण सीमारेषा मात्र क्लिअर करत येतील. 6 धावा. या 6 धावाने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली 9. कमॉन डीजे. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू मात्र सुरेख हाताला, त्यानंतर लगेच दुसरा चेंडू देखील सुरेख होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट आणि आता मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने डोला चेंडू जाईल का डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच एक धाव डिक्लेअर. या एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावसंख्या झाली 10 या आकड्यावरती. खूपच नक्कीच नवीन चेंडू द्यायचा आहे. आपण जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. त्याच म्हणजे 40+ क्रिकेटच्या वेडी मास्टर. एका साईडला जर पाहिलं तर यंग स्टार क्रिकेटर त्यांच्याच विपक्ष 40+. आता मात्र भिरकावून दिले चेंडूला 6 धावेसाठी. या 6 धावेने धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 16. नक्कीच देऊया संधी डीजेला. डीजे तयार. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू परंतु चांगला असा कमबॅक म्हणावा लागेल मंथन यांचा. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर होते. धावसंख्या जर पाहिली तर 16. नक्कीच आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 चेंडू मागे धावसंख्या 16. पाहूया षटकातला शेवटचा चेंडू मंथन. आता मात्र पुन्हा एकदा खुटपचा चेंडू परंतु फलंदाजाला मात्र बीट करतायत आणि चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होईल. धावसंख्या 16. तिथपर्यंतच देऊया एक संधी डीजेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती एकदा आयुष दुसरं षटक घेऊन येतील.
नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामागे मंथनाने 16 धावा खर्च केल्या. एकही गडी मात्र त्यांना मिळवता आला नाही. आता मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आयुष. पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतील. आता मात्र जर पाहिलं तर अनुभवाचा भंडारा विनोद सर स्ट्राईक एंडवरती, त्यांच्या सुद्धा बॅटमधून एक षटकार आलेला आहे. आता मात्र आखुटपे चेंडू, त्याला मात्र पुलचा फटका. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत एक धाव. या एक धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि जर एक धावाने धावसंख्या पाहिली तर धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाजी मार्गवरती आयुष. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर दिगंबर, ज्यांनी आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ खेळला आणि 7 धावा जोडल्या गेल्यात आपल्या संघासाठी. पाहूया षटकातला दुसरा चेंडू. आयुष गोलंदाजी मार्गवरती तयार. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र सरळ बॅटने खेळला होता. यस नो यस नो. इथे मात्र रनआउटची संधी होती, परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाही ते नवघर संघाला. नक्कीच डायरेक्ट हिट जर असती ना तर नक्कीच विनोद सर यांना परतावं लागलं असं तंबूच्या आश्रयाला. परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 17 वरती स्थिरावली गेले. पुन्हा एकदा आयुष. आपण जर पाहिलं तर आयुष गोलंदाजी मार्गावरती पुन्हा तयार. स्ट्राईकला जर पाहिलं तर दिगंबर. आता मात्र नक्कीच पंच आमच्या दिशेने वळतील आणि हा एक वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव वेळी मास्टर संघाला. आणि या एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 18. नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी झालेली आहे ती आयुष यांच्याकडून. तिसरा चेंडू. आता मात्र सरळ बॅटने खेळला आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का, परंतु मात्र एक धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. या एक धावाने जर धावफलक जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोचतोय 19 या आकड्यावरती. बघूया कशा रीतीने मारा करतील आता विनोद सर. नक्कीच मोठे फटके येणं अनिवार्य असेल ते म्हणजेच वेळी मास्टर संघाला, कारण की एक 91 धावाचं भलं मोठं लक्ष उभारलं गेलंय ते नवघर क्रीडा संघाकडून. नक्कीच बघूया पुन्हा एकदा खराब चेंडू येतोय. नक्कीच वाईट आणि धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 20 धावेवरती. आतापर्यंत आपण पाहिल्यानंतर या षटकामध्ये 2 अतिरिक्त धावा आयुष्याने खर्च केल्यात वाईटच्या स्वरूपात. आणि आपण जर पाहिलं तर 40+ मध्ये सुद्धा वाईट नंतर छक्के पाहायला मिळाले होते. आता मात्र छक्का येईल का या चेंडूवर. नक्कीच बॅटची लिडिंग टॉप एज घेतले. 2 क्षेत्ररक्षक तिकडे नक्कीच इथे मात्र कुठलीही चुकी करणार नाही. आणि गोलंदाज स्वतःच इथे आपल्या गोलंदाजी मार्केवरती झेल घेतोय. इथे मात्र 1 बाटली 2 ग्लास. फलंदाज विनोद सरांचा खेळ झालाय खल्लास. डीजे पाहूया. आतापर्यंत जर पाहिली तर नवघर संघाकडून खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आयुष्यांची. नक्कीच 2 वाईट मात्र आले, त्यानंतर मात्र चांगला असा कमबॅक पाहायला मिळाला आयुष्याचा. आता मात्र नवीन फलंदाज संजय गावड मैदानाच्या आतमध्ये विनोद यांची जागा घेण्यासाठी. पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती आयुष तयार. षटकातला 5वा चेंडू घेऊन. नक्कीच सिंगल डबलला प्राधान्य देतील का. येईल मोठा फटका या चेंडूवरती. आता मात्र फुलटच चेंडू होती. नक्कीच पंच आमच्या दिशेने बोलतील आणि हा वाईट. या वाईटच्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 21 धावांवरती. नक्कीच पंच सज्ज आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये आपल्या डिसिजनासाठी. आता मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या 21.
पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आयुषने आतापर्यंत 3 अतिरिक्त धावा खर्च केल्यात. आता मात्र फुलंलेंचा चेंडू फुलटच चेंडूला मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण करतील का? हो, तर या एक धावेने पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. नक्कीच खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल आयुष्याची. आतापर्यंत आपण पाहिलं तर आयुष्याने 6 धावा खर्च करून 1 धाव दिली गेली. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहिलं तर दिगंबर ज्यांच्या बॅटून एक उतुंग भरारी घेणारा षटकार पाहायला मिळाला आहे. आता मात्र मोठे फटकेबाजीची आवश्यकता आहे ती वेडी मास्टर या संघाला. परंतु मूर्ती लहान आणि कीर्ती महान हेच दाखवून देतोय आयुष. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 22. तत्पर्यंतच आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय आणि लगातार 2 चेंडू मात्र निर्धाव हाताळतोय तो म्हणजेच मंथन. पहिलं षटक मात्र महागडे ठरलं होतं परंतु आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी. आता मात्र हे चेंडू हवेत बराच काल तिकडे क्षेत्ररक्षक मात्र करणारी कुठली चुकी. इथे घेतलाय सुरेख असा झेल आणि फलंदाजाचा खल्लास झालाय खेळ. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला संजय यांना. डीजे. आता जर आपण पाहिलं तर फलंदाजी मार्गवरती मिस्टर अनिल मंथनाची सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सुरेख चेंडू निर्धाव चेंडू सलग 4 निर्धाव चेंडू हाताळतोय तोच म्हणजे मंथन. पहिलं षटक मात्र महाग ठरलं होतं त्याच नंतर दाखवून दिलं की मी सुद्धा कमबॅक करू शकतोय. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती मंथनाची. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू आतापर्यंत हाताळून झाल्यात. एकही धाव मात्र खर्च करत नाही. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळते तो म्हणजे मंथनच्या हातून. आता मात्र मेडन ओव्हर होईल का इथे? आजच्या दिवसातली पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल का नवघर क्रीडा मंडळ संघाकडून? नक्कीच खूपच सुरेख अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि मेडन विकेट ओव्हर जाईल इथे. तत्पर्यंतचा ऐकूया डीजे. आपण जर पाहिलं तर आता गोलंदाजी मार्गामध्ये पुन्हा एकदा आयुष सलग दुसरं षटक घेऊन
आता मात्र सुरेख चेंडू हाताळतो यॉर्कर लेनचा चेंडू, वाईट यॉर्करचा मात्र मारा करतो इथे आणि निर्धाव चेंडू. आपण जर पाहिलं तर वन साइड मॅच होईल काही. इथे मात्र कमबॅक करावा लागेल तो मास्टर संघ वेळी. आतापर्यंत पाहिलं तर 3.1 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 22, 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र दांडी 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 गुल. फलंदाजाला इथे पडतोय भूल आणि आयुष्याने मात्र केलंय दांडी गुल. डीजे आपण जर पाहिलं तर जे सलामीचे फलंदाज दिगंबर मात्र तंबूच्या आसराला परतताना त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते म्हणजेच मंगेश. नक्कीच आपल्या संघासाठी संघ जर विजयाच्या मार्गास जायचं असेल तर मोठे फटकीबाजी करणं गरजेचं असेल. आता मात्र ऑफच्या दिशेने डोलावला चेंडू, क्षेत्ररक्षक फील्ड करे म्हणतो. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केले होते. एक धाव धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं तर आयुष्याने खूपच सुरेख अशी गोलंदाजी हाताळले. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी महत्वपूर्ण त्यांनी प्राप्त केला होता आपल्या संघासाठी. आता मात्र उंचावून टोळला फटका, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. या एक धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. 2 धावा मात्र तब्बल पूर्ण करतात. या 2 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 25. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी अनिल ज्यांनी आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ केला आणि मात्र 2 धावाचं योगदान दिलंय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. अनिल यांना मात्र समजलं आणि चेंडू जाईल निर्धाव. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या पाहिली तर 3.5 चेंडू 25 धावा. इथे मात्र वन साइड मॅच फिरवली जाते का? कांदरबन नवघर संघ पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी हाताळताना आयुष्याने 2 षटकामध्ये मात्र 9 धावा खर्च करून महत्वपूर्ण 2 गडी तंबूच्या आसराला परतवले. आता मात्र 12 चेंडू. नक्कीच 12 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता असेल तीच म्हणजे 40+ मास्टर वेळी संघाला. आपण जवळजवळ पाहिलं ना तर 33 ची सरासरी असेल. नक्कीच 33 ची सरासरी धावसंख्या करणं गरजेचं असेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज पियुष. पहिला चेंडू फुल टच चेंडू, निर्धाव चेंडू जाईल आणि या चेंडूने जर आपण जर धावसंख्या पाहिली तर 25 वरती स्थिरावली गेले. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर मंगेश त्याने देखील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ केलाय. मात्र 1 धाव आपल्या संघासाठी. आपण जर पाहिलं तर यंग गायत्री स्पोर्ट्स आमदार चषक आयोजित. आता मात्र 1 धाव. या 1 धावाने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 26 या आकड्यावरती. हॅलो, यंग गायत्री स्पोर्ट्स आमदार चषक आपण पाहत आहेत. वेलकम बॅक. अगदी पाहुण्यांचं शुभागमन होतंय. ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय विलाजी तरे साहेब, विद्यमान आमदार बोईसर विधानसभा, त्यांच्या समवेत आपण पाहत आहेत वसंतभाई चव्हाण साहेब,
आणि त्यांचे सहकारी. वेलकम. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतायत आणि ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतंय, आमदार चषक 2025, सन्माननीय विलाजी तरे साहेबांचं शुभ आगमन होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. त्यानंतर वसंतबाई चव्हाण आपण पाहतात, शिवसेना जिल्हा प्रमुख, त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या समेत त्यांचे सहकारी, त्यांचंही हार्दिक स्वागत. आणि ते शेतकऱ्यांना असे आमदार साहेबांचं मात्र स्वागत केलं गेलंय. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतायत. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा, कंदरवन गावात मात्र ही स्पर्धेचं आयोजन आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण आयोजित केलंय ते विद्यमान आमदार साहेब अगदी आमच्या व्यासपीठावर उपस्थित झाल्यात. हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. हो, यावेळेस सुंदर चेंडू हाताळला जातोय. मॅच क्रमांक 2 आपण पाहताय. तर मान्यवरांच्या अगदी माहितीसाठी एका बाजूने वेडी मास्टर जो मात्र 40+ संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जो नवघर ग्रामीण विभागातील संघ आपण पाहतायत. दोन्ही सफा विभागामधील हे संघ आहेत. एका बाजूने वेडी मास्टर संघ कालच्या दिवसातनं पुढे आलेला संघ, तर पहिल्या दिवसाचा हा नवघर संघ आपण पाहतायत. आज टॉप 6 ची लढत आपण पाहतायत. अंतिम दिवसाचा आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसाचा खेळ आपण पाहतायत. मॅच क्रमांक 2, विद्यमान आमदार साहेब आपण पाहतायत आमच्या अगदी व्यासपीठावर. आदरणीय विलाजी तरे साहेब, त्यांच्या समवेत वसंतबाई चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख, त्यांचे सहकारी, त्यांचं सुस्वागतम असेल. आणि पुन्हा एकदा येतोय मंगेशच्या बॅटमधनं सरळ बॅटने येणार हा षटकार 6. धावांचं एक भलं मोठं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. षटक क्रमांक सध्या अंतिम आपण पाहतायत, म्हणजे आता फक्त औपचारिकता असेल, कारण एकंदरीत 5 बॉल आहेत आणि 51 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सिंगल मायल चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि धावसंख्या 1 ने अगदी परिपूर्ण केली जाते. स्कोर बोर्डवर धावा झाल्या तर 41 धावा. आता फक्त औपचारिकता असेल. नवघर संघाने काही जबरदस्त कामगिरी केलंय. 40+ हा कालचा संघ आपण पाहिला, काय जबरदस्त कामगिरी राहिली. हो, यावेळेस तेज तर्राट चेंडू असेल, एखादे डॉट बॉल पाहायला मिळालाय. नवघर संघ या मॅच मध्ये अगदी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. 40+ हा संघ होता की 40+ खेळाडू समोरच्या संघामध्ये पाहायला मिळाले. कालच्या दिवसात चांगली कामगिरी त्यांनी केली. डॉट बॉल येतोय. आता शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू असेल आणि टॉप 3 मध्ये जाणारा हा दुसरा संघ अगदी पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल असेल. 41 धावा स्कोर कार्डवर. हो, ब्रह्मास्त्राचा वापर केला, त्याला डिफेन्स पद्धतीने अगदी रोखलं गेलंय. इथून चांगली कामगिरी राहिली गेलंय. नवघर संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. वेल प्लेड आणि हार्ड लक असेल वेडी मास्टर संघ. नेक्स्ट मॅच असेल अगदी दोन्ही संघ टॉससाठी या विनंती असेल. एका बाजूने नवतरुण मित्रमंडळ विळातन संघ, दुसऱ्या बाजूने रॉकी ग्रुप बी. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉससाठी या.